नमस्कार. कधी विचार केलाय की एखादी व्यक्ती आपल्या करिअरच्या अगदी टॉपवर असताना सगळं काही सोडून देऊन मातीत आपलं भविष्य शोधायला निघते? आजची गोष्ट अशाच एका व्यक्तीची आहे, ज्यांनी आयटी मधलं चकचकीत जग सोडून शेतीचा रस्ता धरला. पण हा प्रवास फक्त नोकरी बदलण्याचा नव्हता, तर हा होता एका हरवलेल्या सुगंधाचा शोध. चला तर मग या अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया. व्यंकटेश्वरन अय्यर यांचं हे वाक्य बघा. मी करिअरमध्ये बदल शोधत नव्हतो, तर जीवनशैलीत बदल शोधत होतो. या एका वाक्यातनं त्यांच्या संपूर्ण निर्णयाचं सार दडले. हा काही एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाणारा निर्णय नव्हता. हा होता शहराच्या धावपळीतून निसर्गाच्या शांततेकडे जाणारा एक प्रवास. जरा विचार करा, एकाच वर्षात आयुष्य किती पालटू शकतं. आधी 17 वर्ष मुंबईत IBM सारख्या मोठ्या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर, आणि नंतर त्याच वर्षी थेट महाराष्ट्राच्या डहाणू तालुक्यातल्या एका गावात एक शेतकरी म्हणून नवी सुरुवात. कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोरून थेट मोकळ्या आकाशाखाली. हा बदल फक्त जागेचा नव्हता, तर संपूर्ण जगण्याचा होता. तर मग इथून सुरू झाला त्यांच्या नव्या आयुष्याचा पहिला अध्याय. एक असा अध्याय जिथे कम्प्युटरच्या कोड्सची जागा मातीच्या कणांनी घेतली होती आणि हातात मायक्रोचिप्सऐवजी मुगाच्या शेंगा होत्या. हा बदल किती झटपट झाला हे यावरून अगदी स्पष्ट होतं. 1987 ते 2004 म्हणजे तब्बल 17 वर्ष IBMमध्ये काम केलं आणि मग 2004 मध्ये तो धाडसी निर्णय घेतला. आणि गंमत म्हणजे त्याच वर्षी एप्रिल महिन्यात मोरूदादा नावाच्या एका स्थानिक जाणकाराच्या सल्ल्याने त्यांनी आपलं पहिलं पीक घेतलं सुद्धा, ते म्हणजे मूग. पण अर्थातच हा प्रवास काही फुलांच्या पायघड्यांवरचा नव्हता. शेतात पाय ठेवल्या ठेवल्या त्यांच्यासमोर उभं राहिलं पहिलं मोठं आव्हान. आधुनिक शेतीच्या पद्धती आणि त्यांची सेंद्रिय शेतीची तत्त्व यांच्यात एक संघर्ष सुरू झाला. आता बघा, शेतीचा अनुभव असलेले मोरूदादा त्यांनी तर अगदी सरळ साधा सल्ला दिला, जास्त उत्पन्न हवंय ना, मग झाडांवर कीटकनाशक फवारा. हा सल्ला तिथल्या शेतकऱ्यांसाठी अगदी रोजचा होता, पण अय्यर यांच्यासाठी मात्र हा एक मोठा प्रश्न होता. पण अय्यर आपल्या निर्णयावर अगदी ठाम होते. त्यांनी जेव्हा मोरूदादांना सांगितलं की ते कोणत्याही रसायनाचा वापर करणार नाहीत, तेव्हा मोरूदादांना तर धक्काच बसला. त्यांच्यासाठी रसायनांशिवाय शेती करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पडून घेण्यासारखं होतं. पण झालं काय? सगळ्यांचे अंदाज चुकवत एकाही रासायनिक खताशिवाय अय्यर यांना मिळालं तब्बल 300 किलो मुगाचं पीक. हे यश त्यांच्यासाठी खूपच मोठं होतं आणि या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला. या पहिल्या यशानंतर अय्यर यांनी एका पारंपरिक आणि टिकाऊ पिकाच्या शोधात स्वतःला झोकून दिलं. आणि इथूनच सुरुवात झाली एका अशा शोधाची, जो त्यांना एका हरवलेल्या खजिन्यापर्यंत घेऊन जाणार होता. ते शोधत होते कासबाई नावाचा भात. हा एक पारंपरिक वाण होता, ज्याचा सुगंध अप्रतिम होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला कोणत्याही रासायनिक खतांची किंवा कीटकनाशकांची गरजच नव्हती. म्हणजे एका सेंद्रिय शेतकऱ्यासाठी यापेक्षा चांगलं दुसरं काय असणार, बरोबर ना? पण हा शोध काही सोपा नव्हता. उलट जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांच्या पदरी निराशाच आली. तरुण शेतकऱ्यांनी तर त्यांची खिल्ली उडवली. कृषी अधिकाऱ्याने तर त्याचं नावही ऐकलं नव्हतं आणि सरकारी बाजारपेठेत तर त्याचं अस्तित्वच नव्हतं. असं वाटत होतं की ही जात जणू कायमची हरवून गेली आहे. जेव्हा सगळे आधुनिक मार्ग बंद झाले, तेव्हा आशेचा एक नवा किरण दिसला आणि तो आला होता पारंपरिक ज्ञानाच्या रक्षकांकडून, म्हणजे गावातील वडीलधारे माणसांकडून. गावातल्या काही जुन्या जाणत्या लोकांशी बोलल्यावर त्यांना एक व्यक्तीचं नाव कळलं, देवू हांडा. देवू हांडा हे एक असे गृहस्थ होते ज्यांच्या आठवणींमध्ये तो कासबाईचा सुगंध अजूनही दरवळत होता. देवू हांडांनी कासबाईबद्दल जे सांगितलं ते ऐकूनच त्याचं महत्त्व कळतं. ते म्हणाले की जेव्हा गावात कासबाई शिजायचा तेव्हा त्याचा सुगंध इतका पसरायचा की रस्त्यावरून जाणारे वाटसरूसुद्धा जेवणासाठी थांबायचे. विचार करा, काय जादू असेल त्या सुगंधात. पण मग प्रश्न उरतो की इतका चांगला तांदूळ गायब का झाला? याचं उत्तर आहे वेळेच्या आणि पैशांच्या गणितात. कासबाईला तयार व्हायला जास्त वेळ लागायचा. या उलट हायब्रिड वाण कमी वेळात तयार व्हायचं, ज्यामुळे शेतकऱ्यांना दुसरं पीक घ्यायला वेळ मिळायचा. शिवाय या नवीन वाणांना रसायनांची एक प्रकारची भूक लागलेली असायची, तर कासबाई मात्र नैसर्गिकरित्या वाढत होता. आणि मग देवू हांड्यांनी त्यांना शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा धागा दिला. त्यांनी सांगितलं की कासबाई आता फक्त बोरीपाडा नावाच्या एका दुर्गम आदिवासी पाड्यातच मिळू शकतो. हाच त्यांच्या शोधाचा शेवटचा टप्पा होता. अय्यर लगेच निघाले. डोंगर, दऱ्या, ओढे पार करत अर्ध्या तासाच्या चढाईनंतर ते तिथे पोहोचले. पण मनात एकच धाकधूक होती. आपला शोध इथे खरंच पूर्ण होणार का, की पुन्हा रिकाम्या हाती परतायचं? आणि अखेर तो क्षण आला.
त्या शांत दुर्गम पाड्यात एका मोडक्या तोडक्या घरासमोर बसलेल्या एका वृद्ध आजींकडे तो हरवलेला खजिना सापडला. हो, त्यांच्याकडे कासबाईचं बियाणं होतं. अनेक महिन्यांचा त्यांचा शोध अखेर यशस्वी झाला होता. हा शोध म्हणजे फक्त एका भाताच्या बियाण्याचा शोध नव्हता बरं का. या संपूर्ण प्रवासातून अय्यर यांना जैवविविधता, प्रगती आणि आपला वारसा याबद्दल खूप काही शिकायला मिळालं. कासबाई सापडल्यावर अय्यर यांना एक फार मोठी गोष्ट उमगली. ते म्हणतात, शहराच्या गजबजाटापासून दूर हेच भारताचे खरे लोक आहेत, ज्यांनी आपल्या जमिनीचा, आपल्या जैवविविधतेचा खरा वारसा जपलाय. पण त्यांची जगाला पर्वाच नाही. अय्यर यांच्या या प्रवासातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आपल्या जैवविविधतेचे खरे रक्षक शहरांपासून दूर निसर्गाच्या कुशीत राहतात. प्रगतीच्या नावाखाली होणाऱ्या प्रदूषणाने त्यांचं जग अजूनही बाटलेलं नाही. ते आजही हायब्रिड बियाणं किंवा रासायनिक खतांशिवाय शेती करतात. हीच तर ती खरी संपत्ती आहे, ज्याकडे आजच्या आधुनिक जगाने पाठ फिरवली आहे. म्हणजेच या कथेचं शीर्षक भाताचा सुगंध याचा अर्थ आता पूर्णपणे स्पष्ट होतो. हा सुगंध फक्त भाताचा नव्हता, तर तो होता आपल्या परंपरेशी, निसर्गाशी आणि आपल्या कृषी वारशाशी तुटलेल्या संबंधांचा, जो अय्यर यांनी पुन्हा एकदा शोधून काढला होता. अय्यर यांची ही गोष्ट आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. प्रगतीच्या नावाखाली आपण जी काही धावपळ करत आहोत, त्यात आपण आपल्या पूर्वजांनी जपलेलं किती अमूल्य ज्ञान आणि वारसा कायमचा गमावण्याच्या धोक्यात आहोत. यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे.